उन शहीदों को जो खो गए, वतन को जगा कर जो खुद सो गए। सर्व अज्ञात अज्ञात शहीदांना कोटी कोटी सलाम. आपण सर्वांना नमस्कार. आपण माझे ते कामारा हुतात्मे झाले या कार्यक्रमाचा पहिला भाग आपण ऐकला. हा देश माझा काय, हा धर्म माझा काय, आणि या देशाला आणि धर्माला दास्यमुक्त करणं माझं ध्येय काय. आणि त्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी म्हणून अवघ्या वयाच्या 30व्या वर्षी वीर मंगल पांडे शहीद झाले. वीर मंगल पांडे नावाची ठिणगी विजली, परंतु विजता भिजता स्वातंत्र्याच्या अस्मितेची ज्वाला भडकावून गेली. चलो फिर से वो नजारा याद कर ले, शहीदों के दिल में थी जो ज्वाला वो याद कर ले. शहीदांच्या मनामध्ये कुठल्या प्रकारची ज्वाला होती? अरे शहीदांच्या मनामध्ये ही ज्वाला होती. केवळ 1 लाख ब्रिटिशांनी या हिंदुस्थानमध्ये यावं आणि तमाम 30 कोटी देश बांधवांना गुलाम बनवावं, त्यांच्यावरती जुलूम करावा. जुल्म सहना पाप है, जुल्म को मिटाएंगे. आणि म्हणून मिराजच्या सैनिकांनी या ब्रिटिश अधिकाऱ्यांवरती अचानक असा हल्ला केला आणि ब्रिटिशांची त्यांनी कत्तल उडवले. याला कारण होतं, या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मिराजच्या सैनिकांना काडतूस दातांनी तोडण्याची सक्ती केली होती आणि ही सक्ती मिराजच्या सैनिकांनी नाकारली होती. आणि म्हणून या अधिकाऱ्यांनी या मिराजच्या सैनिकांच्या खात्यामध्ये असणारी शस्त्रे हिसकावून घेतली होती, त्यांचे गणवेश उतरवून घेतले होते आणि त्यांना विवस्त्र करून त्यांच्या हातापायामध्ये बेड्या ठोकल्या होत्या आणि त्यांना तुरुंगामध्ये डांबलं होतं. आणि म्हणून या मिराजच्या सैनिकांनी या मिराजच्या तुरुंगांच्या भिंती तोडल्या, दरवाजे तोडले आणि ज्यांच्या हातापायामध्ये लोखंडी बेड्या ठोकल्या होत्या ना, त्यांना मुक्त केला. आणि हे मिराजचे सैनिक आहे ना, घोड्यावरती स्वार झाले. हिंदुस्थान की राजधानी दिल्ली 32 मैलावरती आणि एक जय घोष कुमला, दिल्ली किसके हमारी, आणि हर हर महादेव दिन दिन गर्जना करत हे जे मिराजचे सैनिक आहे ना, ते करतात दिल्लीला धडकले आणि त्यांनी मारो काटो फिरंगी को म्हणत दिल्ली काबीज केली. या दिल्ली शहरामध्ये या मिराजच्या सैनिकांनी एकही ब्रिटिश औषधाला शिल्लक ठेवला नाही. आणि या दिल्लीमध्ये करतातच बादशाह बहादूर शाह जफर यांना राजगादीवरती बसवण्यात आलं. बादशाह बहादूर शाह त्यांना म्हणतात की माझं काही 80 वर्षाचं वय झालेलं काय, परंतु एक जनतेची इच्छा म्हणून बादशाह बहादूर शाह जफर राजगादीवरती बसलाय. बादशाह बहादूर शाह जफर त्यांना 21 तोफांची सलामी देण्यात आली. बादशाह बहादूर शाह जफर यांना हिंदुस्थानचे अभिषिक्त बादशाह म्हणून घोषित करण्यात आला. बादशाह बहादूर शाह त्यांनी प्रथमतः एक कामगिरी केली. हत्तीवरती बसलेकांनी दिल्लीच्या गल्लोगल्लीनं ते फिरले आणि हिंदू मुस्लिमांना त्यांनी पटवलं की बघा, आपल्या मनामध्ये असणारं ही हिंदू आणि मुस्लिम, मुस्लिम न हिंदू, हे जे अज्ञानजन्य वैर आहे ना, या अज्ञानजन्य वैर दूर करायचं काय? आपले खरे शत्रू जे आहेत ना, ते ब्रिटिश आहेत. या हिंदुस्थानमध्ये आलेली हे ब्रिटिश नावाची जी टोळधाड काय ना, ती टोळधाड आपल्याला उस्कावून लावायची काय? बादशाह बहादूर शाह यांनी 4 महिने पद सांभाळलं, परंतु दिल्ली आपल्या खात्यामधून निसटली गोष्ट जी काय ना, ब्रिटिशांच्या जिवारी सोंबली होती. त्यांनी पुन्हा परत प्रचंड अशा तोफा दिल्लीमध्ये कणल्या आणि दिल्लीवरती त्यांनी प्रचंड असा गोळीबार केल्या. तोफा धडाडत होत्या आणि अमानुषाची कत्तल ब्रिटिशांनी दिल्ली शहरामध्ये केली. आपल्या हिंदुस्थानची दिल्ली राजधानी रक्ताने भिजले.
तसं विचार करू गेलो असता एक गोष्ट आपल्याला लक्षामध्ये घ्यावं लागते की बादशाह बहादूर शाह जफर यांचं वय त्यावेळेस 80 वर्षाचं होतं. हे क्रांतीचं काफाट कसं जे काकाश काय ते वृद्ध खाताना पेलणं अशक्य होतं. बादशाह बहादूर शाह जफर यांना हुमायूंच्या कबरीचा आश्रय घ्यावा लागला होता. परंतु धोखा झाला. न तीर से न शमशेर से खतरा हुआ है हिंदुस्तान को खतरा हुआ है अपने ही गद्दारों से. शत्रूंच्या बाणांपासून शत्रूंच्या तलवारींपासून धोका नाही झाला या हिंदुस्थानला धोका झालेला काय आपल्यामधील असणाऱ्या गद्दारांपासून. इलाही भक्षक आणि रज्जबअली यांनी बादशाह बहादूर शाह यांना कबरीमधून शोधून काढलं आणि फरफटत दरबारामध्ये उडत आणला. आणि बादशाह बहादूर शाहला त्यांनी रक्तबंबाळ मस्तक दाखवली. रजबअली बादशाह बहादूर शाह जफर यांना म्हणतो की बादशाह हे बघ, कंपनी सरकारनं तुला नजराना पाठवलेला काय. परातीमध्ये रक्तबंबाळ शिरक आहेत, धडापासून कालक केलेली. कोणाची शिरक आहे ती? अहो, ही शिरक होती बादशाह बहादूर शाह जफर यांची 2 मुलं आणि 1 नातू. आणि रज्जबअली म्हणत होता की बादशाह तुला ही कंपनी सरकारने भेट पाठवलेली काय. तू आता प्रतिदिनी थकत चाललेला आहे बादशाह. एक कर, तू इंग्रजांना शरण जा. कारण बादशाह दम दुमाए दम नहीं अब खैर मांगो जानकी. गए जफर कब ठंडी हुई शमशेर हिंदुस्तान की बादशाह या हिंदुस्तानच्या तलवारीची धार जी काय ना ती बोथट झालेली आहे. आणि म्हणून तो इंग्रजांना शरण जा. बादशाह बहादूर शाह जफर रज्जबअलीला म्हणतात रज्जबअली. आपल्या सगळ्यांना माहीत आहे बादशाह बहादूर शाह जफर एक शीघ्र कवी होते. बादशाह त्यांना म्हणतात की रज्जबअली मैं रबू जानर हो लेकिन मेरा भी एक शेर सुन. गाजियों में बू रहेगी जब तलक ईमान की, तख्ते लंदन तक चलेगी तेग हिंदुस्तान की. बादशाह बहादूर शाह जफर यांचा रज्जबअलीला म्हणण्याचा आशय कसा होता की रज्जबअली तू म्हणतो तसं काही नाहीये. या क्रांतिकारकांच्या मनामध्ये जोपर्यंत क्रांतीचा सुगंध दरवळतो आहे ना तोपर्यंत या हिंदुस्थानच्या तलवारीची धार बोतट होणार नाही. रज्जबअली ती अधिक धारदार बनणार काय, इतकी धारदार बनणार काय की एक दिवस ही हिंदुस्थानची धारदार बनलेली तलवार लंडनचे दरवाजे ठोठावल्याशिवाय राहणार नाही. बादशाह बहादूर शाह जफर यांच्या विरोधामध्ये करतात. कोर्टामध्ये केस चालली. बादशाह बहादूर शाह यांना उम्र कैद आणि ती उम्र कैदीची शिक्षा भोगायची आहे. हिंदुस्थानमध्ये नाही, हिंदुस्थान पासून अति दूर ब्रह्मदेशामध्ये रंगून येत आहे. बादशाह बहादूर शाह यांना रंगून येथे पाठवण्यासाठी म्हणून बैलगाडीमध्ये बसवण्यात आलं. बादशाह बहादूर शाह जफर यांची 2 मुलं आणि बेगम साहेबा जिनत महाल बैलगाडीमध्ये बसून ब्रह्मदेशाला गेले. जाताना त्यांनी आपल्याबरोबर ती आपल्या कमिजामध्ये या हिंदुस्थानची माती नेलेली होती. त्यांनी आपल्या सहकार्यांना सांगून ठेवलं होतं कि जब मैं मिट जाऊं
तब ये मेरी हिंदुस्तान की मिट्टी मेरे कब्र में डाल देना। रंगों ने थे उम्र कैदीची शिक्षा, बादशाह बहादूर शाह भुगत होते। अल्लाकडे एकच प्रार्थना करत होते बादशाह बहादूर शाह जफर, की मला फक्त ज्या मातृभूमीमध्ये मी जन्माला आलो, वाढलो, लहानचा मोठा झालो, तर माझ्या मातृभूमीच्या खुशीमध्ये मला विसावा मिळावा। मला माझ्या दफन विधीसाठी फक्त 2 गज तरी जमीन मिळावी। परंतु बादशाह बहादूर शाह जफर यांच्या नशिबामध्ये ती 2 गज भूमी या हिंदुस्थानची तेही नव्हती। बादशाह बहादूर शाह जफर यांच्या भाषेमध्येच मी आपल्याला सांगेन, कितना है बदनसीब जफर दफन के लिए 2 गज जमी भी न मिली कुए यार में। बादशाह बहादूर शाह जफर आपल्या स्वतःला बदनशीब म्हणत होते की माझ्या मातृभूमीमध्ये मला चिर विसावा घेण्यासाठी म्हणून मला 2 गज जमीन सुद्धा मिळू नये। बादशाह बहादूर शाहांच्या मनामध्ये एक शेवटचा एक ध्यास होता, फक्त मला माझ्या मातृभूमीमध्ये मरण यावं। नाही आला। बादशाह बहादूर शाह जफर 7 नवंबर 1862 रोजे खुदा को प्यारे हो गए। आपण विचाराल मला, कोण होते हे बादशाह बहादूर शाह जफर? येथे जातीचा गाजब बसा बिशारी खेळ खेळायचा नाही आपल्याला। देवावरती प्रेम करणाऱ्या देवभक्ताला आणि देशावरती प्रेम करणाऱ्या देशभक्ताला जात नसते, त्याची निष्ठा ही सर्वश्रेष्ठ जात असते। तसो बादशाह बहादूर शाह यांना आपणा सर्वांचे शत शत नमन। माझ्या पुढील 3ऱ्या भागामध्ये क्षत्रिय राजपूत कोळी समाजाच्या वीरांगना झलकारी बाई, ज्या झलकारी बाईंना नव्हती राजगादी, ज्या झलकारी बाईंच्या मस्तकावरती नव्हता सरताज, त्या झलकारी बाईंच्या पराक्रमाचा आणि अमर कशा बलिदानाचा इतिहास मी पुढील पार्टमध्ये आपल्याला सांगेन। माझा कार्यक्रम जर आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।